कोल्हापूर. पंचगंगा नदीच्या काठावर वसलेलं कोल्हापूर देशाच्या सर्वात जुन्या नागरी संस्कृतींपैकी एक आहे. कोल्हापूरचा सांस्कृतिक इतिहास हा 17व्या शतकापासूनचा. कोल्हापूरला दक्षिण काशी असंही म्हणतात. हे शहर प्राचीन परंपरा आणि आधुनिक प्रभाव यांचं एक मिश्रण आहे. कोल्हापुरातील श्री करवीर निवासिनी आई महालक्ष्मी अंबाबाईचं मंदिर महाराष्ट्रातील 3.5 आणि भारतातील 51 शक्तिपीठांपैकी एक आहे. विविधतेनं नटलेलं, सजीवता आणि संपन्नतेचा अनुभव देणारं असं हे शहर. पण कोल्हापुरात असा एक भाग आहे जो शहरातील सर्वात जुनं उपनगर आहे. तो म्हणजे फुलेवाडी परिसर. आणि याच परिसराचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी आणि विकासाच्या वाटेवर नेण्यासाठी एक तरुण नेतृत्व पुढं आलं. आणि ते नेतृत्व म्हणजे प्रभाग क्रमांक 9 मधील माननीय श्री राहुल शिवाजीराव माने. या तरुणानं लोकसेवेचं व्रत कायमच जपलं. लोकांनीही त्यांना आपलं मानून डोक्यावर घेतलं. ज्येष्ठांनी आशीर्वाद दिला आणि सुरू झाली विकासाची नवी वाटचाल. राहुल माने यांचा जन्म 1 फेब्रुवारी 1980 रोजी कोल्हापूर या ठिकाणी झाला. राहुल माने यांनी शिक्षण पूर्ण केलं. याच दरम्यान त्यांना समाजातील अडीअडचणी समजू लागल्या. जनतेच्या समस्या आणि अडचणी राहुल माने यांना पाहवत नव्हत्या. आपणही समाजाचं काहीतरी देणं लागतो या भावनेतून ते समाजकारणाकडे वळाले आणि लोकांच्या विविध अडचणींना त्यांनी मार्गी लावण्यास सुरुवात केली. राहुल माने यांनी प्रभाग क्रमांक 9 मधील नागरिकांसाठी सतत मदतीचा हात दिलाय. म्हणूनच 2015 साली राहुल माने आणि त्यांच्या मातोश्री सौ इंदुमती माने यांना लोकांनी भरघोस मतांनी निवडून देऊन महापालिकेच्या इतिहासात प्रथमच आई आणि मुलगा अशी जोडी पाठवण्याचा इतिहास घडवला. शहरवासियांना आरोग्यदायी जीवन देणाऱ्या ऐतिहासिक रंकाळ्यावर मॉर्निंग वॉक करत राहुल माने आपल्या मित्रपरिवारांसोबत दिवसाची सुरुवात करतात. उत्साही आणि सकारात्मक राहण्यासाठी गतीने चालणे आणि व्यायाम करत ते लोकांच्यात रमतात. राहुल माने यांनी प्रभागातील अस्वच्छतेचा प्रश्न प्रथम मार्गी लावला. महात्मा फुले विद्यालयाच्या समोरील रस्त्याच्या कडेला जनावरांच्या शेणाचे ढीग वर्षभर पडून राहत होते. हे शेण शेतकऱ्याच्या दारात रोज पहाटे 5 वाजता जाऊन गोळा करून खरेदी केलं आणि ते एका ठिकाणी एकत्र करून त्याचं शेणखत बनवून अल्पदरात शेतकऱ्यांना देण्याचं काम त्यांनी केलं. या कामी त्यांनी स्वतःचा ट्रॅक्टर वापरून सर्व शेतकऱ्यांच्या दारात जाऊन शेण गोळा करण्याची व्यवस्था केली. राहुल माने यांच्या या समाज उपयोगी कार्यातून त्यांच्या संवेदनशीलतेचा आणि शेतकऱ्यांच्या बद्दल असलेला प्रेमाचा आदर्श दिसतो. प्रभागाचा सर्वांगीण विकास करायला पाहिजे हे राहुल माने जाणून होते. त्याचबरोबर निधीची मर्यादा, राजकीय हस्तक्षेप, प्रशासकीय, कायदेशीर आणि धोरणात्मक अडथळे या आव्हानांचाही सामना करावयाचाच होता. त्यातील पहिलं आव्हान म्हणजे पांडुरंग दादोबा माने सांस्कृतिक हॉलची मागील 5 वर्षात झालेली दुर्दशा. विरोधकांच्या सत्ता काळात राजकीय आकासापोटी हॉलकडे सपशेल दुर्लक्ष झालं. सदर हॉल तळीरामांचा आणि अवैध धंद्यांचा अड्डा बनला होता. हॉलची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली होती. राहुल माने यांनी सदरच्या वास्तूची स्वखर्चाने डागडुजी केली. हॉलसाठी लागणाऱ्या सर्व वस्तू जशा की टेबल, खुर्च्या, व्यासपीठ, साऊंड सिस्टीम, शेगड्या, भांडी, शौचालय या सर्व सुविधा देऊन हॉलला ऊर्जित अवस्था देण्यात आली. या हॉलच्या माध्यमातून सर्व स्तरातील लोकांचे कार्यक्रम साजरे होऊ लागले आणि दुःखद कार्यक्रम मोफत केले जाऊ लागले. राहुल माने यांचं फुलेवाडीमधील आणखी एक भरीव काम म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाचा नूतनीकरण आणि सुशोभीकरण. या उद्यानाची दुरावस्था पाहता महापालिकेच्या आणि स्वयंत्रणेच्या माध्यमातून हे उद्यान कोल्हापूर शहरात मॉडेल गार्डन म्हणून उदयास आणले. या उद्यानातील स्वच्छता आणि नेटकेपणा पाहून येथे काही मालिकांचं शूटिंगही झालं. छत्रपती शिवाजी उद्यानात मोठ्या प्रमाणात पाणी बचत केली जाते. येथे ठिबक सिंचनाद्वारे पाणी दिलं जातं.
हेरिटेज पद्धतीनं दिवे लावल्यानं हे उद्यान उजळून निघालंय. राहुल माने यांना संकट काळातील आधारवड म्हटलं जातं. कोणतीही निवडणूक जाहीर झाली की अनेक जण सामाजिक कार्यकर्ते बनून लोकांपुढे जाण्याचा प्रयत्न करतात. परंतु इतर वेळी लोकांच्या अडचणी सोडवणारे, मदतीला धावून जाणारे फारच कमी असतात. कोरोना आणि महापूर काळात राहुल माने हे सर्वसामान्य लोकांसाठी देवदूत ठरले. 2019 आणि 2021 साली आलेल्या महापुरानं अनेक घरं पाण्याखाली गेली, जनावरं दगावली, ज्यामुळं नागरिकांना मोठा आर्थिक आणि मानसिक धक्का बसला. दोन्ही पुरांच्या वेळी राहुल माने यांनी लक्षतीर्थ, सुतारमळा, जिव्हाळा कॉलनी, भद्रेमळा, विश्वभारती कॉलनी, कलिक ते कोराणे गुराळ परिसरातील सुमारे 250 लोकांना 30 ते 45 दिवस राहण्याची सोय केली. त्याचबरोबर त्यांच्या नाश्त्याची आणि जेवणाची उत्तम सोयही राहुल माने यांनी केली. या पूरग्रस्तांची संपूर्ण जबाबदारी एक कुटुंब प्रमुख म्हणून राहुल माने यांनी घेतली. पुराच्या काळात बालिंगा उपसा केंद्र पूर्ण वेळ बंद होतं. लोकांची गैरसोय पाहता राहुल माने यांनी स्वखर्चानं पाण्याचा टँकर उपलब्ध करून स्वतःची सर्व यंत्रणा राबवून लोकांना घरोघरी पाणी पोहोचवण्याचं काम केलं. राहुल माने यांनी मदतीचा हात दिला आणि त्यांच्या याच सहकार्यामुळे अनेकांना परत उभं राहण्याचं बळ आणि नवीन सुरुवात करण्याची आशा मिळाली. 2019च्या महापुरानंतर मार्च 2020 मध्ये कोरोनाचं महाभयंकर संकट आलं. सर्व लोक भयभीत झाले. उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये जागाही मिळत नव्हती. अशा आपत्कालीन स्थितीत राहुल माने सर्वसामान्यांसाठी पुन्हा देवदूत बनले. जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी फुलेवाडीतील पांडुरंग माने हॉलमध्ये कोविड सेंटर सुरू केलं. सर्वसामान्य लोकांसाठी हे कोविड सेंटर जीवनदान देणारं आधारवड ठरलं. राहुल माने यांनी 1300हून अधिक पेशंटना कोरोना उपचार देण्याचं काम केलं. ऑक्सिजन बेडचीही व्यवस्था इथं करण्यात आली. तसेच सकाळी हळद टाकलेले दूध, नाश्ता, दोन्ही वेळचं सकस आणि गरम जेवण मोफत देण्यात आलं. लोकांची घरच्या लोकांसारखी काळजी घेण्यात आली. सामान्यांना कोरोना काळात राहुल मानेंच्या रूपानं देवच भेटला, अशी प्रतिक्रिया उपचार घेतलेल्या लोकांनी व्यक्त केल्या. राहुल माने यांचं कार्य हे समाजातील एकतेचं आणि मदतीचं प्रतीक ठरलंय. फुलेवाडीमधील परिसरात 2 शालेय मैदाने आहेत. या मैदानांभोवती संरक्षण भिंती असून त्या भिंतींवर मुले ऑनलाईन गेम खेळत बसत. खेळाच्या मैदानावर खेळ खेळायचा सोडून कट्ट्यावर मोबाईल घेऊन बसलेली मुले राहुल माने यांच्या निदर्शनास आली. त्यावेळी आपल्या भागातील मैदाने सक्षम नसल्यानं आपल्या भागातील मुलांना खेळ खेळण्यास अडचणी आहेत हे त्यांच्या लक्षात आले. मैदानावरती माती कमी आणि दगडधोंडे जास्त होते, त्यामुळे खेळाडूंना दुखापत होण्याची शक्यता जास्त होती. अशावेळी राहुल माने यांनी महापालिकेच्या कोणत्याही निधीची वाट न पाहता स्वखर्चानं मैदानाची डागडुजी करण्यास सुरुवात केली. कित्येक डंपर माती, शेणखत, खते वापरून प्रगत लॉन तयार केले. दगडधोंड्यांच्या मैदानाने हिरवा शालू परिधान केला. जी मैदाने खेळण्यास सक्षम नव्हती ती मैदाने आज खेळाडूंनी गजबजून जाऊ लागलेत. अशा मैदानांवर मुलांचा, खेळाडूंचा सर्वांगीण विकास होऊ लागला. विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं. राहुल माने यांनी स्थापन केलेल्या अभिरुची कला, क्रीडा आणि सामाजिक मंडळातर्फे मुलांसाठी फुटबॉल स्पर्धांचं आयोजन केलं. त्यासाठी लागणारे ड्रेसिंग किट सर्व मुलांना मोफत दिले. रात्रीच्या वेळी खेळण्यासाठी मैदानाभोवती लाईटची सोय करण्यात आली. गेली 20 वर्ष फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळाचे स्वतः प्रायोजकत्व घेऊन कोल्हापूरच्या फुटबॉल क्षेत्रामध्ये फुलेवाडीचं नाव उंच स्तरावर नेलं. या फुटबॉल संघात परदेशी खेळाडूंना घेतलं. त्यासाठी लागणारा सर्व खर्च राहुल माने स्वतः करतात. सर्व प्रकारच्या खेळांना आणि खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचं काम करतात. कुस्ती, क्रिकेट अशा अनेक खेळांना सपोर्ट करण्याचं काम राहुल माने करतात. राहुल माने यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचं आयोजन केलं जातं. त्यांच्या वाढदिवसादिनी दरवर्षी रक्तदान शिबिरांचं आयोजन केलं जातं. तसेच विविध मनोरंजन आणि सामाजिक कार्यक्रमांचं देखील आयोजन करण्यात येतं. राहुल माने यांच्या पुढाकारानं सर्व शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात येतं. या उपक्रमामुळे अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक साहित्य प्राप्त झालं, ज्यामुळे त्यांच्या शैक्षणिक प्रवासाला सहाय्य मिळालं.
अनेक वेळा सर्व शालेय विद्यार्थ्यांचा विमा स्वखर्चानं त्यांनी उतरवलाय. लक्षतीर्थ आणि फुलेवाडीतील काही परिसरामध्ये नागरिकांची सार्वजनिक शौचालयामुळे होणारी गैरसोय राहुल माने यांच्या लक्षात आली. महिला आणि वृद्ध नागरिकांना होणाऱ्या त्रासावर मार्ग काढत शेल्टर इंडिया योजनेमधून त्यांनी घरोघरी शौचालय बांधून देण्याचं काम केलं. फुलेवाडी गायरानमधील 50 वर्ष न सुटलेला प्रश्न राहुल माने यांनीच सोडवला. 171 घरांची मालकी नावावर म्हणजेच नागरिकांना स्वतःच्या नावावर करून देण्याचं महत्वाचं काम त्यांनीच केलं. गोरगरीब जनतेच्या मनात घर करून राहणाऱ्या या राजा माणसाचं नेतृत्व ठळकपणे जनतेचं भविष्य उज्ज्वल करणार आहे. राहुल माने यांनी फुलेवाडी परिसरात ओपन स्पेसमध्ये वृक्षारोपण आणि संवर्धन केलंय. परिसरात घर तिथे झाड हा उपक्रम राबवून प्रत्येक घरासमोर आणि मुख्य रस्त्याच्या कडेला स्वखर्चानं झाडे लावली गेली आणि स्वतःची यंत्रणा लावून त्या झाडांना टँकरनं पाणी देऊन ती झाडे जगवण्याचं कामही राहुल माने यांनी केलं. राहुल माने यांनी तुळजाभवानी मंदिर परिसर लक्षवेधी विरंगुळ्याचं ठिकाण बनवलंय. या ठिकाणाला ऑक्सिजन पार्क तयार करून आकर्षक लॉन, चारी बाजूला रंगीत पाना फुलांची झाडे लावली आहेत. त्यांचं हे कार्य सगळ्यांसाठीच प्रेरणादायी आहे. राहुल माने हे आपल्या प्रभागाला एक कुटुंबच समजतात. सर्वांच्या सुखदुःखात सहभागी होतात. प्रभागातील एखाद्याच्या घरी कुणी दगवलं तर राहुल माने त्यांच्या कुटुंबियांना भेट देऊन मायेचा धीर देतात. अशा कुटुंबांना दिवाळी फराळ पोहोचवून त्या कुटुंबाची दिवाळी गोड करण्याचं काम गेल्या 10 वर्षापासून राहुल माने करतायत. लक्षतीर्थमध्ये 50 वर्ष मागणी असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या उभारणीचं काम राहुल माने यांनीच केलं. कोरोनाच्या काळात कोविड सेंटर उभारणीनंतर महापालिका प्रशासन आणि स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून महाभद्रा सोसायटीमध्ये आरक्षित दवाखाना असलेल्या दवाखान्याला रंगरंगोटी, लाईट, बेड, फॅन सर्व गरजा पूर्ण करण्याचं काम राहुल माने यांनी केलं. राहुल माने यांनी फुलेवाडीतील केएमसी शाळा, केएमसी दवाखाना सुधारण्याचं काम स्वतः लक्ष देऊन करून घेतलं. तिथं सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या. जिथे प्रभागात अंधार असेल तिथे पाईप पोलवर LED लाईट बसवण्याचं काम राहुल माने यांनी केलं. प्रभागातील रस्ते, गटर, खड्डे, पाणी, शिक्षण आणि वृक्षारोपण या मूलभूत कामांकडे विशेष लक्ष देऊन ती पूर्ण करण्याचा प्रयत्न राहुल माने हे नेहमीच करत आलेत. राहुल माने हे कार्यकर्त्यांना सोबत घेऊन प्रभागाची स्वच्छता करतात. कचरा उठाव करण्यासाठी या भागात त्यांनी स्वतःची यंत्रणा राबवली आहे. स्वतःचा ट्रॅक्टर कॉलनीतून फिरवून त्यांनी लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीनं कचरा उठाव नियमित केलाय. लक्षतीर्थ वसाहतीच्या प्रवेश चौकात राहुल माने यांनी लक्षवेधी स्वागत कमान उभा केली आहे. प्रभागाची ओळख अधिक सुंदर व्हावी, लोकांना अभिमान वाटेल असे प्रवेशद्वार उभारले. महिलांच्या अडीअडचणींची सोडवणूक व्हावी, विविध प्रश्न मार्गी लागावेत यासाठी त्यांनी स्वामिनी बहुउद्देशीय महिला संस्था याची स्थापना केली. या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी महिलांना सशक्त व्यासपीठ मिळवून दिलं. महिलांसाठी विविध उपक्रम राबवले. स्वामिनी महिला संस्थेतर्फे आणि ऋग्वेदा माने यांच्या नेतृत्वाखाली राबवल्या जाणाऱ्या उपक्रमात महिला वर्ग मोठ्या संख्येनं सहभागी होतो. महिलांच्या मनोरंजनासाठी नवरात्रीमध्ये रास दांडिया भरवतात. ऋग्वेदा माने नवरात्रीमध्ये नवदुर्गांच्या सन्मान सोहळ्याचं आयोजन करतात. त्यांच्या या सर्व उपक्रमांना महिलांची मोठ्या संख्येनं उपस्थिती असते. आपल्या हिंदू धर्म संस्कृतीतील गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव हे सार्वजनिक आणि पारंपरिक उत्सव समाजातील प्रत्येक घटक या उत्सवातून जोडला जातो. परिसरातील प्रत्येक तरुण मंडळास गेल्या कित्येक वर्षापासून हे उत्सव साजरे करण्यासाठी राहुल माने यांचा नेहमीच पाठिंबा असतो. हे उत्सव साजरे करण्यासाठी मंडळाच्या प्रत्येक सभासदांशी स्वतः आपुलकीनं विचारपूस करून लागेल ती मदत करण्यास राहुल माने नेहमीच पुढे असतात. वाढदिवसानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन राहुल माने यांच्या मार्फत करण्यात येते. मराठी चित्रपट सृष्टीतील दिग्गज कलाकार यावेळी आपल्या कलेचं सादरीकरण करतात. यामध्ये आजपर्यंत सुप्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते, दीपाली सय्यद, संस्कृती बालगुडे, सारेगामापची चॅम्पियन टीम यांचा सहभाग या कार्यक्रमात झालाय. परिसरातील नागरिकांना मनोरंजन आणि संगीतप्रिय मैफिलीचा आनंद या कार्यक्रमात मिळतो.
राहुल माने सर्व तरुण मंडळांना पाठबळ देण्याचं काम करतात. सर्व मंडळांना गरजेनुसार बांधकाम करून देण्यात आलंय. तरुणांच्या अडीअडचणींना धावून जाणं, त्यांना यथाशक्ती मदतीचा हात देणं, हा तर त्यांचा स्वभाव धर्म बनलाय. राहुल माने यांना रिअल हिरो म्हणण्यास हरकत नाही, कारण कोणतंही काम केल्यानंतर त्यांनी तिथं स्वतःच्या नावाची पाटी लावलेली नाही. राहुल माने यांच्या या सर्व कार्यास पुन्हा एकदा सलाम. राहुल माने यांच्या अनेक सामाजिक कार्यामुळे स्थानिक समुदायात सकारात्मक परिवर्तन आणलंय. आता आपली जबाबदारी आहे की आपण सर्वांनी त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभं राहावं. आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी राहुल माने यांचं नेतृत्व आवश्यक आहे. मतदारांनो, आपली शक्ती मतदानात आहे. राहुल माने यांच्या कार्याला समर्थन देण्यासाठी आणि विकासाच्या दिशेनं पाऊल उचलण्यासाठी आपण सर्वांनी मतदान करण्यासाठी सज्ज रहा. आपले एकत्रित प्रयत्न आणि मतदारांच्या माध्यमातून आपण एकत्र येऊन आपल्या प्रभागाला, समाजाला उंच शिखरावर पोहोचवू शकतो. आपल्या प्रभाग क्रमांक 9च्या सर्वांगीण विकासासाठी राहुल माने आणि त्यांच्या सहकारी उमेदवारांनाच निवडायचं. तर येत्या 15 जानेवारीला हाताचा पंजा या चिन्हासमोरील बटन दाबून श्री राहुल शिवाजीराव माने आणि त्यांचे सर्व सहकारी या सर्वांना प्रचंड बहुमताने विजयी करूया. लक्षात ठेवा राहुल माने, लक्षात ठेवा हाताचा पंजा.